नमस्कार मंडळी, मला माहीत आहे तुम्ही वाट बघत आहे ती म्हणजे मान्सूनची. ठीक आहे, तर मान्सून नेमका कधी येणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आताच हवामान जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं आहे की 16 तारखेला म्हणजे 16 ते 17 मेला 16 त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की 16 मे आणि 16 मेला तो अंदमानात दाखल झालेला आहे आणि साधारणतः दाखल झाल्यानंतर तो 10 दिवसात केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. म्हणजे अंदमानात दाखल झाल्यानंतर साधारणतः 10 दिवसानंतर तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. परंतु यासाठी काय व्हावं लागते की जे अरबी समुद्रातले वारे आहे ते मजबूत व्हायला पाहिजे. ते मजबूत व्हायला पाहिजे. कसे मजबूत व्हायला पाहिजे त्याच्याचबद्दल तिकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला पाहिजे. म्हणजे हा जो आपला इंडिया आहे इथं काय झाला होते, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला पाहिजे. कमी दाबाचा पट्टा काय होते, जमीन काय होत असते उन्हाळ्यात प्रचंड तापते आणि प्रचंड तापल्यानंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि समुद्रात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. ठीक आहे, आणि ही जे आहे हे वारे कसे वाहत असतात तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. कसे वाहतात, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. ठीक आहे वारे. ठीक आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. तेव्हाच कुठं 10 दिवसानंतर तो केरळच्या किनारपट्टीवर येईल म्हणजे 26 मेच्या दरम्यान, आणि 26 मेच्या दरम्यान नंतर म्हणजे 2 ते 3 जून दरम्यान तो कोकणच्या किनारपट्टीवर येईल आणि तिथून 2 दिवसात तो विदर्भात येईल. ठीक आहे, परंतु ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित झाल्या तर ह्यासाठी तुम्ही काय करत जा, वेळोवेळी अपडेट घेत जा. ठीक आहे, आता मी सांगणार आहे तुम्हाला मान्सून नेमका काय आहे बा. तर मान्सून हे एक ठीक आहे, हे मान्सून नेमका आहे का, ते एक वाराच आहे. ठीक आहे, म्हणजे नैऋत्यकडून येते म्हणून तो नैऋत्य मान्सून वारे. ठीक आहे, नैऋत्यकडून येते म्हणून तो नैऋत्य मान्सून वारे. ठीक आहे, आणि आपण आता जाणून घेऊ की मान्सून ले अडथळे कोणकोणते येतात. त्याच्यासाठी अडथळे म्हणजे अडथळे येतात, यल निनो येते. म्हणजे यावर्षी सांगितलं की यल निनो सावट आहे बा, किंवा जेट स्ट्रीमचे अडथळे येतात, किंवा हिंदी महासागरातले वारे जे आहे ते त्यामध्ये अडथळे येतात. असे अनेक अडथळेसुद्धा यामध्ये येत असतात. ठीक आहे, तर आपण जाणून घेऊ. हे वारे वाहत आहे, हे जे वारे वाहत आहे हे यामध्ये दाखवलेले आहे. ठीक आहे, हे वारे वाहताना या ठिकाणी दाखवलेले आहे. ठीक आहे, हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, ह्या पूर्ण सॅटेलाइट इमेज आपण IMD वरून घेतलेले आहे. ठीक आहे, हे बघू शकता. हे काय म्हणते की 16-17 मेला काय झालेलं आहे, या ठिकाणी अंदमानात मान्सून दाखल झालेला आहे. ठीक आहे, आता हे चक्र जर व्यवस्थित चाललं तर तो 10 दिवसानंतर केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. ठीक आहे, आता तसं दाखल होत असतो तो 1 जूनला आणि महाराष्ट्राचा साधारणतः 7 जूनपर्यंत येतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी दाखवलेला आहे की 16-17 मेला तो या ठिकाणी अंदमानात दाखल झालेला आहे. त्यानंतर तो 16-17 मे नंतर 26 मेच्या दरम्यान आपला कोकणच्या किनारपट्टीवर येईल. ठीक आहे, तिथून तो 10 दिवसानंतर म्हणजे 3 जून दरम्यान तो या ठिकाणी कोकणच्या किनारपट्टीवर येईल आणि 5 जून दरम्यान तो विदर्भात येईल. ठीक आहे, आणि नंतर तो असा गुजरात आणि राजस्थान मार्गे वर जाईल. ठीक आहे, पण त्यासाठी तो या ठिकाणी जे चक्र आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे. ठीक आहे, हे बा आता IMDनं काही दाखवलेलं आहे की अजूनही 22 ते 23 मे दरम्यान अजूनही कडाक्याची जे आहे ऊन ते आहे. म्हणजे दाखवलेलं त्यांनी की हे उष्णतेचे हे दाखवलं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे विदर्भात विशेष करून हे अमरावतीपर्यंत प्रचंड ऊन या ठिकाणी सांगितलं. ही 20 मेची इमेज आहे, म्हणजे आजचीच इमेज आहे या ठिकाणी. ठीक आहे, मान्सून नेमका कसा तयार होतो हे आपण एक साध्या उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊ. कमी दाब आणि पावसाची प्रक्रिया हे आपण एक उदाहरण दिलेलं आहे. उन्हाळ्यात काय होते, दुपारी शेत खूप तापते, गरम हवा वर जाते. म्हणजे उन्हाळ्यात आपले जे शेत आहे खूप तापते आणि गरम हवा प्रचंड वर जाते आणि काय तयार होतो, कमी दाब तयार होतो. तिथं काय होतो, कमी दाब तयार होतो. आणि कमी दाब तयार झाल्यानंतर हे जे असते तलाव, विहीर किंवा नदीकडची जी थंड हवा असते ती त्या कमी दाबाच्या जागेकडे येते. म्हणजे कमी दाबाच्या जागेकडे हे कुठची हवा आहे, थंड हवा. म्हणजे विहीर, तलाव किंवा नदी किंवा जे आसपास जे असते पाणवटे त्याचे थंड हवा जे असते ते कमी दाबाच्या ठिकाणी येते. ठीक आहे, आणि ही ठिकाणी आल्यानंतर ओलसर हवा कमी दाबाच्या भागात येते. आता सांगितलं जी हवा असते ओलसर साधारणतः हे पाण्यातून येतं आहे, थंड हवा म्हणजे ओलसर हवा आहे ते काय आहे ते कमी दाबाच्या भागात येते आणि वर जाते. आणि
वर गेल्यानंतर काय होते ते थंड होते आणि त्या ठिकाणी काय होते ढग तयार होते आणि ढग तयार झाल्यानंतर काय पडते या ठिकाणी ढगातील पाणी थेंब एकत्र येतात आणि पाऊस पडतो. ठीक आहे, हे साधारणतः असंच या ठिकाणी जे आपण अगोदर उदाहरण घेतलं होतं म्हणजे जे आपले समुद्र आहे ते समुद्रातून येते आणि तापलेली जमीन काय होते तिथं कमी दाब असतो आणि हाय प्रेशर टू लो प्रेशर म्हणजे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे या ठिकाणी वारे वाहतात आणि वारे वाहल्यानंतर तिथे काय होते पाऊस पडतो. पण त्याच्यासाठी काय होते म्हणजे आपलं जे आहे या ठिकाणी म्हणजे आपली जे हे आहे म्हणजे इथं जो आपला हे आता इथं जे आहे आपली हा पश्चिम घाट आहे. ठीक आहे, हा पश्चिम घाटात काय होते हे वारे आल्यानंतर येथे काय होतात हे अडतात आणि इथे काय होते प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी पावसाचं उदाहरण या ठिकाणी हे बी आपल्याला देता येईल. ठीक आहे, मान्सून म्हणजे नेमका काय अजून आपण समजून घेऊ. ठीक आहे, जे आपण एक उदाहरण साधं दिलं होतं आता आपण दुसरं उदाहरण घेऊ की हे जे अरबी समुद्रातील ओलसर वारे आहे हे या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रात येते. ठीक आहे, आणि कमी दाबाच्या क्षेत्रात आल्यानंतर काय होते हे जमीन प्रचंड तापलेली असते उन्हात म्हणजे उन्हात बघा तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये काय असते उन्हात प्रचंड जमीन तापलेली असते विशेषतः 45-46 पर्यंत तापमान जाते. ठीक आहे, आणि हे जे ओलसर वारे असतात हे कमी दाबाच्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रात निर्माण होते आणि ढग तयार होतात आणि या ठिकाणी पाऊस पडतो. पहा हे बंगालच्या उपसागराचे वारे वाहत आहे आणि हे या ठिकाणी ओलसर वारे इथं आपला पश्चिम घाट आहे आणि ह्या इकडे हिमालय आहे. ठीक आहे, ठीक आहे, या ठिकाणी मान्सून का होतो म्हणते जमीन गरम होते कमी दाब तयार होतो समुद्रावर जास्त दाब असतो ओलसर वारे जमिनीकडून वाहतात ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणजे समुद्रात हाय प्रेशर टू लो प्रेशर वारे वाहतात. सूर्यामुळे जमीन गरम होते साहजिकच आहे जमीन गरम होते जमिनीवर कमी दाब तयार होतो समुद्रावर जास्त दाब असतो समुद्राकडची ओलसर हवा जमिनीकडे येते समुद्राकडची ओलसर हवा थंड हवा जमिनीकडे येते आणि ही हवा डोंगरांना ढळकते म्हणजे जे आपले सह्याद्री पर्वत असन अरवली असन अशा ठिकाणी ढळकते आणि पाऊस पडतो. मग काय होते पाऊस पडतो. असा आपण मान्सून या ठिकाणी पूर्णतः जाणून घेतला आहे. ठीक आहे, अजून आपण पुढच्या लेक्चरमध्ये एल निनो काय असते त्याबद्दल ही माहिती बघूया. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.